या सुका कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून देव संत सदनी राहिला. तर याची प्रचिती सध्या आपल्याला अकलूजमधल्या या माने प्रांगणामध्ये येत आहे. आपण पाहू शकताय की अश्वरिंगण सोहळ्याला सध्या सुरुवात झालेली आहे. उत्साह वातावरणामध्ये टाळ मृदुगांचा गजर आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण बघू शकतोय की संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातलं हे तिसरं रिंगण सोहळा जो आहे तो अकलूजमधल्या या माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सुरू आहे. अगदी उत्साहपूर्ण, भक्तिमयपूर्ण आणि चैतन्यपूर्ण अशा वातावरणामध्ये जो आहे तो हा सोहळा जो आहे सुरू आहे. बघू शकतोय की हा सोहळा पाहण्यासाठी जे आहे ते नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे. अगदी या प्रांगणाच्या आजूबाजूला ज्या इमारती असतील किंवा झाडावरती सर्व नागरिक जे आहेत हा सोहळा टिपण्यासाठी बसलेले आहेत. आपण बघू शकतोय की हा वैष्णवांचा मेळा अकलूजमध्ये दाखल झाल्याच्या नंतर हे तिसरं रिंगण सोहळं, डोळ्याचं पारणं फेडणारं तिसरं रिंगण सोहळं या ठिकाणी पळतोय. बघू शकता की हे जे दोन मानाचे अश्व आहे ते सध्या रिंगण सोहळ्यामध्ये पालखीच्या भोवती प्रदर्शना घालत आहेत. एका अश्वावरती अश्वस्वार आहे तर एक जो अश्व आहे तो रिकामा असतो ज्याच्यावरती जगद्गुरु तुकाराम महाराज विराजमान असतात अशी असते. आपण बघू शकतो कशा पद्धतीने खरं तर या रिंगण सोहळ्यामध्ये सुरुवातीला पताकेदारी आहेत त्यांनी प्रदर्शन घातले. त्याच्यानंतर जे विनेकरी असतील त्याचबरोबर ती तुळशी वृंदावन डोक्यावरती घेऊन या महिला वारकऱ्यांनी जी आहे ती प्रदक्षिणा घातलेली होती. आणि आता सध्या जो आहे तो रिंगण अश्वरिंगण सोहळा जो आहे तो सध्या सुरू आहे. आपण बघू शकतो कशा पद्धतीने सध्या या रिंगण सोहळ्यामधला जो महत्त्वपूर्ण भाग आहे हा अनुपम्य सोहळा जो आहे तो सध्या ठिकाणी सुरू आहे. जो अश्व जे आहे ते सध्या या पालखी भोवती जे आहे ते प्रदक्षिणा घालतायत आणि अगदी उत्साहाचं वातावरण सध्या या अकलूजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हा वैष्णवांचा मेळा ज्यावेळेस सकाळी या ठिकाणी दाखल झाला त्यावेळेस नारोबा तुकोबाने खरं तर अकलूज नगरी अगदी दुमदुमलेली जी आहे ते आपल्याला पाहायला मिळालेली होती. अगदी उत्साहाचं वातावरण जे आहे ते सध्या या अकलूज नगरीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत होतं. नाही आपण बघू शकतो कशा टाळ मृदुगाच्या गजरामध्ये जे वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि हे जे अश्वरिंगण सोहळा तर याची देही याची डोळा अनुभव असा हा सोहळा आहे. आणि अगदी खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते नागरिकांनी गर्दी केलेली होती. बेलवाडी यातलं पहिलं गोल रिंगण झालं, त्याच्यानंतर इंदापूर या ठिकाणी गोल रिंगण झालं आणि आता हे तिसरं रिंगण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, अकलूज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.